नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप सोडून इतर समविचारी पक्षांबरोबर वाटाघाटी करून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर वाटाघाटी करताना सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास स्वबळावर सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचे देखील सूतोवाच करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, प्रवीण ओरे, कल्याणकर भागवत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अहमदनगर दक्षिण जिल्हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांची बैठक शासकीय विश्रामगृहावरती नुकतीच पार पडली. या बैठकीला राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका पदाधिकारी सगळे उपस्थित होते. महिला आघाडी, युवक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या 2-3 महिन्यावरती आगामी होऊ घातलेल्या ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, त्या अनुषंगाने ही आज आढावा बैठक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने घेण्यात आली. आज या बैठकीमध्ये प्रत्येक तालुका निहाय गण किती आहे, गट किती आहे, नगर परिषदेमध्ये, महानगर परिषदेमध्ये वार्ड किती आहेत याचीही देखील चर्चा झाली. आणि त्या पद्धतीने येत्या 1-2 महिन्यामध्ये पुन्हा एकदा गावागावामध्ये जाऊन वंचित बहुजन आघाडीची गाव तिथे शाखा, त्याचप्रमाणे संघटनात्मक बांधणी, त्या विषयावरती सखोल अशी चर्चा होऊन एक धोरणात्मक निर्णय आज आम्ही या ठिकाणी या बैठकीमध्ये घेतला. पक्षानं व राज्य कार्यकारिणीने जाहीर केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप सोडून जो कोणी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक वाटाघाटी करील त्याच्यासमोर सोबत निवडणुकीमध्ये जाण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेला आहे. आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये आम्ही तालुका अध्यक्षांना देखील सांगितलेलं आहे की आपापल्या तालुक्यामध्ये भाजप सोडून जे इतर पक्ष आहेत ते जर सन्मानपूर्वक नगर परिषद, पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गण याच्यामध्ये जर वाटाघाटी अगदी सन्मानपूर्वक करणार असतील तर निश्चितच त्यांच्यासोबत जाण्याचा विचार भविष्य काळामध्ये करूया. पण जर तशा पद्धतीचं होत नसेल आणि पुन्हा एरे माझ्या मागल्या पुन्हा मतदारांना वंचित बहुजन आघाडीच्या ढोकळून घेण्याचा कार्यक्रम कुणी कारखानदार प्रस्थापित करणार असेल किंवा त्यांच्या डोक्यात ते असेल तर मात्र आमची वंचित बहुजन आघाडीची पूर्ण तयारी आहे स्वबळावरती लढण्याची. त्याच्यासाठीच आम्ही गट आणि गणण्या या ठिकाणी चर्चा केलेली आहे. 2 महिन्यामध्ये आम्ही एक कृती कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे. त्या पद्धतीने सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी आम्ही कामाला लागलेलो आहोत. अहमदनगर दक्षिण वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक राज्याचे महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगरमध्ये पार पडत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आणि महानगरपालिका यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीची, नगरपालिकेची आणि महानगरपालिकेची तयारी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे आणि निवडणुकाला कसे सामोरे गेलं पाहिजे याची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उद्याच्या सत्तेमध्ये भागीदार झालं पाहिजे याची एक व्यूहरचना करणं, त्याचबरोबर सत्तेमध्ये जाण्यासाठी लागणारे जे काही नियोजन आहे त्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती. जोरदार पद्धतीने ह्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि उद्याच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये सगळ्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षाबरोबर त्यांनी जर सन्मानाने जर वागणूक दिली आणि सन्मानाने जर जागा दिली तर त्या ठिकाणी घेऊन हातात मिळून या ठिकाणी उद्याची निवडणूक लढवायची. जर त्यांनी सन्मानपूर्वक जर आम्हाला या ठिकाणी बोलवलं नाही आणि सत्तेमध्ये वाटा दिला नाही तर स्वबळावर सुद्धा निवडणूक लढून या ठिकाणी उद्या सत्तेमध्ये जायचं असा या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.